अटल सेतू पासून फक्त 12 मिनिटांवर बुक करा उरण मधील फ्लेक्सी ऑफिस स्पेसेस अवघ्या 25 लाखात. ग्रँड उरण सेंट्रल 8657718074. नवी मुंबईतील खारघर येथील बीएम ज्वेलर्स दुकानात रविवारी रात्रीच्या सुमारास मोठा दरोडा टाकण्यात आलाय. दुचाकीवरून आलेल्या 3 दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्समधील लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. दरोड्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दागिन्यांची चोरी केल्यानंतर हवेत गोळीबार करून हे चोरटे दुचाकीवरून पसार झाले. तिघांनी मिळून हा दरोडा टाकला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. एकूण तिघांनी हा दरोडा टाकला असून त्यांच्याजवळ पिस्तूल होतं. या दरोड्यात त्यांनी लाखो रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केलेत. खारघर येथील सेक्टर 30 मध्ये बीएम ज्वेलर्स नावाचे हे दुकान आहे. दरोडेखोरांनी ज्या पद्धतीने ही लूट केली आहे त्यानुसार ते गेल्या कित्येक दिवसांपासून दरोड्याचं नियोजन करत असावेत असा अंदाज लावला जात आहे. इतरांना चेहरा दिसू नये तसा सीसीटीव्ही चेहरा कैद होऊ नये म्हणून या दरोडेखोरांनी डोक्यावर हेल्मेट लावलं होतं. त्यांच्या हातात पिस्तूल होतं. हेल्मेटसह ते सराफा दुकानात घुसले. विशेष म्हणजे लुटमार केल्यानंतर त्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान या घटनेनंतर खारघर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भागात असणाऱ्या सराफा व्यापारात सध्या तणावाची स्थिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केला असून आरोपींचा शोध घेतला जातोय. लवकरच दरोडेखोरांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. वादळवारा लाईव्हसाठी दीपक कांबळे, खारघर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.